श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एप्रिल 2026 साठी कन्या राशीचे राशी भविष्य. एप्रिल 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. 2026च्या एप्रिल मासिक राशीनुसार या महिन्यात सूर्य तुमच्या 7व्या आणि 8व्या घरात भ्रमण करेल. ज्योतिषशास्त्रीय नियमानुसार दोन्ही संक्रमण प्रतिकूल मानले जातात. तसेच तुलना केल्यास 14 एप्रिल नंतरचे संक्रमण थोडे चांगले मानले जाईल. याचा अर्थ असा की महिन्याच्या सुरुवातीपासून 14 एप्रिलपर्यंत सूर्याचे संक्रमण कमकुवत असू शकते, परंतु 14 एप्रिल नंतर तुलनेने चांगले परिणाम मिळू शकतात. मंगळाच्या संक्रमणाबद्दल, मंगळ 2 एप्रिलपर्यंत 6व्या घरात भ्रमण करत आहे. हे सामान्यतः खूप अनुकूल मानले जाईल, परंतु हा कालावधी फक्त 2 दिवसाचा असतो. यानंतर मंगळ तुमच्या 7व्या घरात शनीसोबत भ्रमण करेल, जे अनुकूल मानले जात नाही आणि काही प्रकरणांमध्ये कमकुवत परिणाम देखील देऊ शकतो. बुधाच्या संक्रमणाबद्दल 11 एप्रिलपर्यंत 6व्या घरात राहील, ज्यामुळे तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील. यानंतर बुध आपला बहुतेक वेळ 7व्या घरात घालवेल, ज्यामुळे अनुकूल परिणाम मिळत नाही असे मानले जाते. गुरु तुमच्या मिथुन राशीतील 10व्या घरात त्याच्या स्वतःच्या नक्षत्रात भ्रमण करेल, ज्यामुळे मिश्र परिणाम मिळतील असे म्हणता येईल. शुक्र तुमच्या 8व्या घरात 19 एप्रिलपर्यंत भ्रमण करेल, ज्यामुळे सरासरीपेक्षा चांगले परिणाम मिळतात असे मानले जाते. 19 एप्रिल नंतर शुक्र आणखी चांगले परिणाम मिळण्यास सुरुवात करेल. शनी तुमच्या 7व्या घरात भ्रमण करत राहतो, जो नियमानुसार चांगला मानला जात नाही. दरम्यान राहू 6व्या घरात त्याच्या स्वतःच्या नक्षत्रात भ्रमण करेल. ही एक अनुकूल परिस्थिती आहे. याचा अर्थ असा की तुम्ही राहूकडून चांगले परिणाम अपेक्षित करू शकता. तर केतू 12व्या घरात त्याच्या स्वतःच्या नक्षत्रात भ्रमण करेल, जो चांगले परिणाम देणारा मानला जात नाही. याचा अर्थ असा की सर्व ग्रहाच्या एकत्रित स्थितीचा विचार करता एप्रिल 2026 हा महिना तुमच्यासाठी मिश्र परिणाम आणू शकतो. काही प्रकरणांमध्ये परिणाम सरासरीपेक्षा कमकुवत असू शकतात. कार्यक्षेत्र तुमच्या कर्मघराचा अधिपती ग्रह बुध 11 एप्रिलपर्यंत 6व्या घरात असेल, ज्यामुळे सामान्यतः कार्यक्षेत्रात चांगले परिणाम मिळू शकतात. हा काळ व्यवसायाशी संबंधित बाबींसाठी चांगला असेल आणि नोकरी करणाऱ्यांसाठीही चांगले परिणाम मिळू शकतात. कर्मघरात बसलेला बृहस्पती 11 एप्रिलपर्यंत कर्मघराच्या स्वामीला त्याच्या 9व्या भावाने दृष्टी देईल, जे सामान्यतः कार्यक्षेत्रात चांगले परिणाम दर्शवते. 2026च्या एप्रिल मासिक कुंडलीनुसार जर आपण व्यवसायाची स्वतंत्रपणे तपशीलवार चर्चा केली तर इतर ग्रह 7व्या घरात थोडेसे त्रास देत आहेत. उदाहरणार्थ 7व्या घरात शनीचे भ्रमण बऱ्याच काळापासून सतत चालू आहे आणि बराच काळ चालू राहील, म्हणून केवळ यावर आधारित मासिक भाग्य करणे योग्य ठरणार नाही. इतर ग्रहांच्या प्रमाणाचा विचार करता सूर्य देखील 14 एप्रिलपर्यंत 7व्या घरात भ्रमण करेल, जे अनुकूल मानले जात नाही. 11 एप्रिल नंतर बुध 7व्या घरात प्रवेश करेल, परंतु 7व्या घरात बुधाचे भ्रमण अनुकूल मानले जात नाही, म्हणून 11 एप्रिल नंतर व्यवसायात कोणतेही मोठे धोके पत्करणे टाळा. बुध ग्रहाच्या उपस्थितीमुळे विचारपूर्वक काम केल्यास चालू कामकाज चालू राहण्यास मदत होईल, परंतु कोणतेही महत्त्वाचे यश मिळवता येणार नाही. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी महिना सामान्यतः चांगले परिणाम देऊ शकतो. 6व्या भावाचा स्वामी शनीची स्थिती अनुकूल नसली तरी 11 एप्रिलपर्यंत बुध 6व्या घरात भ्रमण करेल. मंगळ जरी फक्त 2 दिवसासाठी असला तरी महिन्याची चांगली सुरुवात करण्यास मदत करू शकतो. 6व्या भावावर गुरुचा सतत प्रभाव असतो. ही सर्व चिन्हे नोकरदार लोकांना चांगले परिणाम मिळवण्यास मदत करू शकतात. म्हणजेच एप्रिल 2026 तुमच्या व्यावसायिक जीवनासाठी मिश्रित परिणाम आणू शकते. महिन्याचा पहिला भाग सर्व निर्णयासाठी अनुकूल आहे, परंतु दुसरा भाग व्यवसायाच्या संबंधित बाबीमध्ये जोखीम टाळण्याचा सल्ला देतो. नोकरी करणाऱ्यांना संपूर्ण महिन्यात सकारात्मक परिणाम दिसतील. आर्थिक परिस्थिती एप्रिल मासिक राशीफल 2026 नुसार तुमच्या नफ्याच्या घराचा अधिपती चंद्र आहे, जो खूप वेगाने चालणारा ग्रह आहे, म्हणून त्यावर आधारित मानसिक भाकीते करणे ही एक लांब प्रक्रिया आहे. या परिस्थितीत आपण तुमच्या धनग्रहाचा स्वामी शुक्र ग्रहाकडे वळतो. साधारणपणे तिथून सकारात्मक संकेत मिळतात. धनाचा अधिपती ग्रह शुक्र 19 एप्रिलपर्यंत तुमच्या 8व्या भावात राहील, धनग्रहावर दृष्टी ठेवून, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या उत्पन्नात अनुषंगाने चांगली बचत होण्यास मदत होऊ शकते. 19 एप्रिल नंतर शुक्र भाग्याच्या भावात जाईल, जे सामान्यतः अनुकूल स्थान मानले जाते. ही परिस्थिती चांगला नफा देखील मिळू शकते. धनाचा ग्रह गुरु दुसऱ्या भावात सतत 5 भाव ठेवेल. हे पैसे वाचवण्यास देखील उपयुक्त ठरेल, म्हणजेच तो महत्त्वपूर्ण आर्थिक आधार देईल. म्हणून हा महिना सामान्यतः चांगले आर्थिक परिणाम देण्याचे आश्वासन देतो. तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या अनुषंगाने चांगली बचत करू शकाल आणि तुमच्या कामाच्या अनुषंगाने चांगली कमाई करू शकाल. याचा अर्थ असा की हा महिना सामान्यतः अनुकूल आर्थिक परिणाम देणारा दिसतो. आरोग्य
एप्रिल मासिक राशीफल 2026 नुसार तुमच्या लग्नाचा किंवा राशीचा अधिपती ग्रह बुध 11 एप्रिलपर्यंत राहू सोबत 6व्या घरात असेल. 6व्या घरात बुधाचे भ्रमण चांगले परिणाम देणारे मानले जात असले तरी 6व्या घरात आजारपणासाठी प्रतिकूल मानले जाते. म्हणून 11 एप्रिलपर्यंत बुध सरासरी परिणाम देईल अशी अपेक्षा आहे. 11 एप्रिल नंतर बुध 7व्या घरात जाईल आणि शनी आणि मंगळासोबत युती करेल. 7व्या घरात बुधाचे भ्रमण अनुकूल मानले जात नसले तरी पहिल्या घरात त्याच्या दृष्टी आरोग्याच्या दृष्टीने थोडेसे जरी अनुकूल असले तरी तुमच्यासाठी अनुकूल असू शकते. याचा अर्थ असा की बुध आरोग्याच्या दृष्टीने सरासरी परिणाम देऊ शकतो. शनीची दृष्टी पहिल्या घरात राहते जे अनुकूल मानली जात नाही. आरोग्यासाठी जबाबदार ग्रह सूर्य देखील या महिन्यात कोणतेही महत्त्वपूर्ण अनुकूलता देऊ शकत नाही, परंतु 6व्या घरात राहू चांगले परिणाम देणार असल्याचे म्हटले जाते. म्हणून तुम्हाला 6व्या घराकडून थोडेसे जरी सहकार्य मिळेल. म्हणून आपण असे म्हणू शकतो की एप्रिल 2026 हा महिना आरोग्याच्या दृष्टीने सरासरी परिणाम देऊ शकतो. काळजीपूर्वक काळजी घेतल्यास तुमचे आरोग्य सामान्यतः अनुकूल राहील, परंतु थोडीशी निष्काळजीपणा देखील ते कमकुवत करू शकते. म्हणून योग्य आहार आणि जीवनशैली स्वीकारून संतुलित आरोग्य राखणे महत्त्वाचे आहे. प्रेम आणि विवाह. एप्रिल मासिक राशीफल 2026 नुसार तुमच्या 5व्या भावाचा स्वामी ग्रह शनी स्थिती गेल्या महिन्यात इतकी या महिन्यात फारशी अनुकूल नाही. शिवाय सूर्याच्या सानिध्यात असल्याने 22 एप्रिलपर्यंत शनी अस्ताच्या स्थितीत असेल. त्यामुळे प्रेमाच्या बाबतीत शनीचा कोणताही महत्त्वपूर्ण पाठिंबा अपेक्षित नाही. 5व्या भावावर बराच काळ कोणताही ग्रह प्रभाव दिसून येत नाही. अशा परिस्थितीत प्रेमाचा ग्रह शुक्र सर्वात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. प्रेमाचा ग्रह शुक्र 19 एप्रिलपर्यंत तुमच्या 8व्या भावात राहील. जरी ही सामान्यतः अनुकूल परिस्थिती मानली जात असली तरी 8व्या भावात शुक्राचे संक्रमण तुम्हाला तुमच्या भावना शुद्ध ठेवण्याची आवश्यकता असेल. अनियंत्रित राहण्यापासून दूर राहा, म्हणजे तुमच्या प्रेमसंबंधात कोणत्याही प्रकारच्या घोटाळ्याची किंवा घोटाळ्याची भीती राहणार नाही. 19 एप्रिलनंतर शुक्राची स्थिती सुधारेल आणि प्रेमसंबंधामध्ये सुसंगततेचा आलेख वाढेल. हा महिना लग्न किंवा लग्नासाठी विशेषतः अनुकूल नाही, परंतु विरोधाने भरलेला देखील नाही. याचा अर्थ तुम्ही प्रयत्न करू शकता आणि तुमच्या प्रयत्नानुसार तुम्हाला परिणाम दिसतील. वैवाहिक जीवनाबद्दल या महिन्यात थोडे कमकुवत परिणाम मिळत असल्याचे दिसून येते. शनीची उपस्थिती 7व्या घरात एक कमकुवत स्थितीमध्ये सतत राहते. 7व्या घराचा स्वामी गुरु देखील फारसा आधार देत नाही. शिवाय 14 एप्रिलपर्यंत सूर्य 7व्या घरात राहील आणि 2 एप्रिलपासून मंगळ देखील 7व्या घरात प्रवेश करेल. याचा अर्थ असा की 2 एप्रिल ते 14 एप्रिल हा काळ विवाहित जीवनासाठी कमकुवत दिसतो. या काळानंतरचा काळ तुलनेने चांगला असेल. म्हणून या महिन्यात तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल खूप जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला किरकोळ नकारात्मक परिस्थिती लक्षात आल्या तर त्यांना ताबडतोब शांत करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्या मोठ्या समस्यामध्ये बदलू नयेत. एकमेकाच्या भावनांचा विचार करा, एकमेकाच्या आरोग्याची काळजी घ्या आणि संतुलन राखून सुसंवादीपणे जगण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक जीवन. एप्रिल मासिक राशीफल 2026 नुसार तुमच्या 2ऱ्या भावाचा अधिपती शुक्र या महिन्यात सामान्यतः अनुकूल स्थितीत असेल. गुरुची 5वी दृष्टी तुमच्या 2ऱ्या भावावर आहे. या 2 अनुकूल स्थितीमुळे कौटुंबिक बाबीमध्ये सामान्यतः अनुकूल परिणाम मिळू शकतात, परंतु 2 एप्रिलपासून उर्वरित कालावधीसाठी मंगळाची 8वी दृष्टी तुमच्या 2ऱ्या भावावर असेल, जी चांगली मानली जात नाही. याचा अर्थ असा की वेळोवेळी कौटुंबिक संबंधामध्ये काही समस्या दिसून येऊ शकतात, परंतु या 2 अनुकूल परिस्थितीत 2ऱ्या भावाच्या अधिपतीची अनुकूल स्थिती आणि गुरुची 5वी दृष्टी कोणत्याही मोठ्या समस्यांना प्रतिबंध करतील. अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की किरकोळ समस्या व्यतिरिक्त या महिन्यात कौटुंबिक बाबीमध्ये कोणतीही मोठी समस्या येणार नाही. सर्वसाधारणपणे अनुकूल परिस्थिती कायम राहील. घरगुती जीवनाबाबत 4थ्या घराचा स्वामी गुरु ग्रह मध्यम स्थितीत आहे, परंतु गुरु स्वतःच्या घरावर दृष्टी ठेवून आहे आणि त्याची दृष्टी खूप अनुकूल मानली जाते. त्यामुळे घरगुती जीवनात कोणतेही संतुलन राहणार नाही. शनीच्या 10व्या दृष्टिकोनामुळे कधीकधी किरकोळ अडथळे येऊ शकतात, परंतु गुरुची अनुकूल स्थिती कोणत्याही मोठ्या समस्या टाळेल आणि तुम्ही त्या कुशलतेने सोडवू शकाल. अशा प्रकारे एप्रिल 2026 हा महिना तुमच्यासाठी कौटुंबिक आणि घरगुती बाबीच्या बाबतीत सामान्यतः चांगला आहे असे आपल्याला आढळते. तुम्ही किरकोळ अडथळ्यावर सहज नियंत्रण ठेवू शकाल आणि तुमचे कुटुंब आणि घरगुती जीवन आनंदी ठेवू शकाल. उपाय आहेत. मुलींना लहान मिठाई खाऊ घाला आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. या महिन्यात कमी मीठ खा आणि रविवारी पूर्णपणे मीठ टाळा. गणेश चालीसाचा नियमितपणे पठण करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.